नमस्कार मंडळी, बाहेर पाऊस चालू झालेला आहे. मस्त असा वाफाळता भात आणि वरण खाल्लं की मन आणि पोट दोन्ही भरतं. आता इथं मी डिटेल रेसिपी फोटोच्या खाली त्रिकोणावर दाबल्यावर तुम्हाला मिळेलच. कुकरला तुरीची डाळ शिजवून घ्यायची आहे आणि तांदूळ 15 मिनिटासाठी धुवून ठेवायचा आहे बाजूला. एका टोपामध्ये तेल, जिरं, मोहरी, लसूण घालून फोडणी देऊन घ्यायची आहे. पाणी घालून घ्यायचं आहे. हळद, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि उकळी आल्याच्या नंतर भात शिजवून घ्यायचा आहे. पूर्णपणे भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. आता एका कढईमध्ये गरम करून घ्यायचं आहे पाणी आणि डाळ घोटून घ्यायची आहे. सगळे मसाले घालून तुम्हाला हळद, मीठ आणि लाल तिखट घालून. आता इथं एका कढईमध्ये जिरं, मोहरी, तेल, कढीपत्ता, कांदा आणि लसणाची पेस्ट घालून कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे. बघू शकताय वाटलेलं खोबरं कच्चं मी याच्यामध्येच टाकून फ्राय करून घेत आहे. काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे आणि डाळ पलटी मारून घ्यायची आहे. याच्यामध्ये मस्त कड आला की वर्ण कोथिंबीर सोडायची आहे. डाळ आणि भात रेडी आहे.